हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ओबीसींची मोट बांधण्याचा प्रयत्न करू नका, मराठ्यांशिवाय तुमचं पानही हलणार नाही, मनोज जरांगेंचा शिंदे फडणवीसांना इशारा। छगन भुजबळ राज्यात 100% दंगल घडवणार, राज्यात दंगल झाल्यास भुजबळ जबाबदार असतील, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं, मनोज जरांगेंचं वक्तव्य। अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकात भूल गए हैं, छगन भुजबळांचं घणाघाती भाषण। राज्य सरकारकडून आमच्या 2 मागण्या मान्य, सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश न काढण्याचं सरकारचं आश्वासन, लक्ष्मण आकेंची माहिती। मनोज जरांगेंना जे हवा आहे ते 2017 सालीच दिलंय। 2017चा रक्तसंबंध व्हेरिफिकेशन कायदा आणि अधिसूचनेत काडी मात्र फरक नाही, चंद्रकांत पाटलांचं भोवया उंचावणारं विधान। सरकारच्या आश्वासनानंतर 10 दिवसानंतर लक्ष्मण आकेंचं उपोषण स्थगित, तर लक्ष्मण आकेंचं उपोषण हे मॅनेज होतं, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। राज्यात अनेक ठिकाणी खोटे कुणबी दाखले वाटण्यात आले, ज्यांनी खोटे दाखले वाटले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, छगन भुजबळांचं वक्तव्य। ओबीसीमध्ये आमच्या हक्काच्या नोंदी आहेत, कुणबी नोंदी रद्द केल्यास सरकारला परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जातीय जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा, विधानसभा लोकसभेत आरक्षण मिळायला हवं, छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, जरांगेंना पुढील काही दिवस उपचाराची गरज, डॉक्टरांची माहिती। राज्यातील पेशवाई विचारांचं सरकार परास्त करणं हा महाविकास आघाडीचा उद्देश, काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वक्तव्य। महायुती डावललं जात असेल तर अजितदादा आणि वंचितनं एकत्र यावं, आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात अमोल मिटकरींचं मोठं विधान। अजितदादांनी भाजपची साथ सोडल्यानंतर युतीसंदर्भात विचार करू, वंचितची प्रतिक्रिया, महायुती महाआघाडीनंतर आता महाराष्ट्रात तिसऱ्या फ्रंटची चर्चा। नांदेडमधील भाजपच्या चिंतन बैठकीला अशोक चव्हाण गैरहजर, चव्हाणांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। सोलापूरमधील भाजपच्या चिंतन बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ, भीमा कारखान्याच्या संचालकांनी भाजप विरोधात काम केल्याचा आरोप। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर, विधानसभेला मवियाकडून उमेदवारी मलाच मिळणार, कामाला लागा, ए.वाय. पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।